टोरेस घोटाळा प्रकरणी पोलिसांची छापेमारी सुरूच. मुंबईतल्या टोरेसच्या सर्व दुकानांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यास सुरुवात. आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातल्या मुद्देमाल जप्त. टोरेस घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक. भाईंदरमधल्या टोरेस कंपनीत काम करणारे कॅशियर, मॅनेजर आणि कार्यालय ज्या महिलेच्या नावे भाड्याने घेतलेलं तिलाही अटक. तिघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी. टोरेस घोटाळ्यानंतरही कंपनीकडून इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकणं सुरूच. व्हिडिओमध्ये फसवणूक करणाऱ्या 49 लोकांची नावं. टोरेस कंपनीने व्हिडिओमधून तौफिक रियाजवर फोडलं फसवणुकीचं खापर. विशाळगडावर उद्या होणाऱ्या उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. विशाळगडावर कोणताही जमाव जमू नये यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. विशाळगडावरील उरुसच्या पार्श्वभूमीवर गडाच्या पायथ्याशी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. उरुसाला मात्र महसूल आणि पुरातत्व विभागाची परवानगी नाही. गोकुळकडून म्हैस दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ. आजपासून नवीन दरानुसार शेतकऱ्यांकडून दूध खरेदी. नव्या दरानुसार 56 रुपये 60 पैसे दराने दूध खरेदी. पुणे मुंबईत दुधाची मागणी वाढल्यानं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरामध्ये 1000 रुपयांची वाढ. सोनं 80,650 रुपयांवर. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यानं दरवाढ झाल्याची माहिती. मुंबई मेट्रो लाईन 7 and 2A या दोन्ही मार्गांवर पूर्ण गतीने संचालनासाठी CCRSची मंजुरी. दोन्ही मार्गांना सुरक्षा प्रमाणपत्र प्रदान. एसटी महामंडळाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवर कळणार. एसटीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम. ठाण्यामधील खोपट एसटी बस स्थानकात 17 नवीन बसेसचं उद्घाटन. रस्ता सुरक्षा अभियान चालकाने काय काळजी घ्यावी या दरम्यान याची माहिती देण्यात आली. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे 5व्या 6व्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 12:30 या काळात ब्लॉक घेण्यात येणार. पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. या कालावधीत जलद मार्गावरील सर्व सेवा धीम्या मार्गावर चालवल्या जाणार. ट्रान्स हार्बर मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी आणि नेरुळ मार्गावर ब्लॉक. या कालावधीत पनवेल, वाशी, नेरुळहून ठाण्याकडे जाणाऱ्या सेवा बंद राहणार. उद्या दुपारी 2 ते 4 या कालावधीत बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद राहणार. ब्लॉक दरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड स्थानकादरम्यान देखभालीची कामं होणार. मुंबईत प्रदूषण वाढत असल्यानं 462 बांधकाम प्रकल्पांचं काम बंद. प्रदूषण नियंत्रणाचे नियम उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई. मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवर प्रभावीपणे धडक कारवाई करा. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांचे निर्देश. आमच्या परवानगीशिवाय आरे कॉलनीमधली झाडं तोडू नका. सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश. झाडं तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाला न्यायालयात अर्ज करावा लागणार. वैद्यकीय महाविद्यालय, उपनगरी रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची 120 कोटींची देयकं 4 महिन्यांपासून मुंबई पालिकेने थकवली. देयकं मंजूर न झाल्यास औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा. ठाण्यामध्ये रोड सेफ्टी कार्निवलचं आयोजन. कार्निवलमधून वाहतूक विभागाकडून सुरक्षित वाहन चालवण्याचे धडे. मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींची मुंबई पोलिसांकडून धरपकड सुरूच. 1 ते 11 जानेवारीपर्यंत 26 बांगलादेशींना अटक. मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल. मुंबईच्या ओशिवरा परिसरात पोलीस भरतीमध्ये हायटेक कॉपीची घटना. कानात इलेक्ट्रॉनिक चिप लावून एक तरुण पेपरमध्ये कॉपी करत असल्याचं उघड. संबंधित तरुण पोलिसांच्या ताब्यात. इमारतीच्या टेरेसवर मित्रांना घेऊन मद्यपान करणाऱ्या भावांना इमारतीच्या सेक्रेटरीचा विरोध. टोळक्याकडनं सेक्रेटरी आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण. उल्हासनगरमधली घटना. वसईतल्या मयंक ज्वेलर्सवर रात्रीच्या सुमारास दरोडा. 50 तोळे सोनं लुटून चोरटे पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबईच्या कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकात विचित्र अपघात. बस सुरूच ठेवून चालक नियंत्रण कक्षात गेल्यानं अपघात. अचानक सुरू झालेली बस चहाच्या दुकानाला धडकली. बसच्या धडकेत 2 जण गंभीर जखमी. मुंबई लोकलमध्ये एका तरुणीचा बेधुंद डान्स. अश्लील कृत्य पाहून प्रवासी संतापले. सोशल मीडियावर रील व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांकडूनही संताप व्यक्त. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार. कार चालकाने चहाच्या टपरीसह 3 दुचाकीला दिली होती धडक. अपघाताच्या 3 दिवसानंतर गुन्हा दाखल. अपघातात 3 जखमी. शिवसेना आमदार सुहास कांदेंच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल. एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यास बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अंगरक्षक विशाल झगडे नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात नायलॉन मांजामुळे 18 अपघात. अपघात रोखण्यासाठी नाशिकमध्ये सामाजिक संस्थांचा पुढाकार. नायलॉन मांजापासून वाचण्यासाठी दुचाकीस्वारांना दिलं मोफत सुरक्षा कवच.
पुण्यातील एफसी रोडवर पोलिसांची आणि महापालिकेची धडक कारवाई. अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारीनंतर फुटपाथवरील अनधिकृत विक्रेत्यांवर केली कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये महागड्या गाड्या 4 चाकीत चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक. वाकड पोलिसांची कारवाई. आरोपींकडून जवळपास 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. अमरावतीमधील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचं सोमवारपासून काम बंद आंदोलन. आमदार राजेश वानखडेंनी अर्वाच्य शब्दाचा वापर केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी वानखडेंना समज देण्याचीही मागणी. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत एकता कपूर यांच्या नावाने चालणाऱ्या संस्थेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक. अभिनय शिकवणाऱ्या संस्थेची मनसेकडनं पोलखोल. संस्थेत कामगारांना 3 ते 4 महिने पगार दिला नसल्याचा आरोप. नागपुरातील देवलार पारमधील राईस मिलवर महावितरणकडून वीज चोरीची कारवाई. जवळपास 1 कोटी 2 लाखांच्या वीज चोरीचा प्रकार उघड. राईस मिलचे शफीफ अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल. अकोल्यामध्ये स्कॉर्पिओ वाहनातनं गोवंश तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर. अकोला पोलिसांकडून 4 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 3ऱ्या मजल्यावर आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण. जीवितहानी नाही. अकोल्यामध्ये आजपासून 11व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचं ग्रंथ दिंडीने उद्घाटन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.